सोबत संगत हे नवीन नाटक लवकरच आपल्या भेटीला येते आणि या नाटकाची टीम आपल्यासोबत आहे. संपदा, खरं तर लेखन म्हणून लेखन तुझं आम्हाला माहिती आहे, ॲक्टिंग माहिती आहे, पण लेखन, दिग्दर्शन आणि ॲक्टिंग असं एक पॅकेज तू आम्हाला देतेस तुझ्या माध्यमात एक छान कलाकार सोबत घेऊन. काय सांगशील एकंदरीत? सोबत संगतची संकल्पना ही अविनाश नारकर आणि ऐश्वर्या नारकर यांनी माझ्या डोक्यात भरवून दिली आणि मग माझ्या ज्या 4 कथा होत्या त्या कथांचं नाट्य रूपांतर करायचं असं त्यांच्या डोक्यातनं आलेलं आहे. आणि चला बाबा, तुम्हाला एवढा विश्वास आहे तर आपण करू 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 आणि हे असं आकाराला आलं. ऐश्वर्या आर्ट्स एन थिएटर्सचे 2 अविनाश आणि ऐश्वर्या आणि आमच्या वेदांत मीडिया अँड एंटरटेनमेंटचे स्वप्नील गोखले हाही आमचा मित्र, यांनीसुद्धा या सहकार्य केलं या प्रोडक्शनमध्ये. या दोघांच्या सहयोगाने हा नाट्यप्रयोग तुमच्याबरोबर मी शेअर करते. मला वाटतं सिने कलाकृती तुमच्या दोघांची ज्या प्रोडक्शनच्या माध्यमातून आम्ही पाहिलेली आहे त्यांना पारितोषिकं मिळाली आहेत. आता एक छान नाट्य कलाकृती आम्हाला घेऊन येत आहे आणि तुमच्या दोघांना एकत्रही आम्ही पाहिलेलं आहे. क्यूट कपल, एक छान ॲक्टिंग आणि सगळं एक पॅकेज असतं. मला वाटतं हे नाटक तुम्ही किती एन्जॉय करता, कारण संपदाने लिहिलं आहे, दिग्दर्शन तिने केलं आणि सोबत ॲक्टिंगही. स्टेजवर काय घडतं हेच जास्त आम्ही एन्जॉय करत असतो, काय पोचवायचं आहे त्याच्याही पेक्षा. आणि ते जे आम्ही एन्जॉय करतो त्याच्यातून आम्हाला जे म्हणायचं ते पोचतं आहे, असं हे एक खूप वेगळं कॉम्बिनेशन आहे. जनरली आपण कसं करतो की हा थॉट द्यायचा आहे, एक्सप्रेशन महत्त्वाचं आहे, अमुक आहे तमुक आहे. तर ही मला वाटतं सोबत संगत ही एक प्रोसेस आहे आणि ही जसं आपण प्रयोग म्हणतो तशी ती दर प्रयोगाकडे एक वेगळी डेव्हलप होत जाणारी प्रोसेस आहे असं वाटतं मला. आणि ती आम्ही दर प्रयोगाकडे आणखीन एन्जॉय करू. मला वाटतं कुठेतरी रिलेशनशिप हा एक केंद्रबिंदू वाटतं, पण तू त्याला प्रेझेंट खूप वेगवेगळ्या प्रकारे केलेला आहेस. अगदी लोककलेचाही एक प्रकार मध्ये पाहायला मिळतो, त्याचबरोबर एक आत्ताच्या जनरेशनची एक वेगळी छटा पाहायला मिळते. म्हणजे हा तू एक वेगवेगळा भाग ठेवला त्यामुळे तो तिथे बसलेला प्रेक्षक तो एक प्रत्येक भाग एन्जॉय करतोय. मला वाटतं हे कुठेतरी इथनं आलेलं असेल. मला वाटतं जेव्हा ही प्रक्रिया सुरू झाली की आपण नाटक करूया, तेव्हा असं डोक्यात होतं की आता चॅनलसुद्धा लोक पटापट बदलतात. एकच सिरियल चालू असताना पण त्यात 2-3 बघतात. सो ही जी एक टेंडन्सी झालेली आहे की सतत एंटरटेनिंग पाहिजे, थोडंसं विचार करता, मग सर्फिंग करताना तिथे थांबतो माणूस, पुन्हा पुढे जातो. तर हीच ट्रीटमेंट जर स्टेजवर मिळाली तर, स्टेजला लोकेशनची मर्यादा आहे, स्टेजला वस्तूंची मर्यादा आहे, तर मला असं वाटतं या मर्यादेतनंच मल्टी चॅनल्सचा जर आनंद देता आला तर असं डोक्यात नक्की होतं. आणि तसं हे या गोष्टींच्या रूपाने आलं. परीक्षित, तुझ्यासाठी सुद्धा ती एक वेगळी मजा किंवा वेगळा आनंद देऊन गेलं असेल हे नाटक तुझ्या? थोडं चॅलेंजिंग असं होतं की 4 वेगळ्या गोष्टी आहेत, 4 वेळेला वेगळी कॅरेक्टर्स ती दाखवली जातात, पण ॲक्टर्स सेम आहेत, पण विषयही सेम आहे, व्हेन्यूज वेगवेगळे आहेत. त्यामुळे ते जसं गोष्टी वेगळ्या आहेत तसं मला म्युझिकली वेगळं ट्रीटमेंट तिथे द्यायला लागली. सो थोडं चॅलेंजिंग होतं, पण खूप मजा आली. प्रत्येक धागा एक असला तरी वेगवेगळ्या प्रकारात हे बसवलेलं आहे. मला वाटतं त्यामुळे आवाजाचे पीचही वेगवेगळे आहेत प्रत्येक याच्यात आणि ती मला वाटतं कलाकारासाठी मोठं चॅलेंज असतं. मला ऐश्वर्या तुमच्याकडनं ऐकायला पण मला असं वाटतं ना की ते लेखकाने लिहिलेलं असेल आणि ते टोटल तसं डेव्हलप झालेलं असेल ना, तर आपण ते कॅरेक्टर बनून जातो. मग ज्या वेळेला आपण ते कॅरेक्टर होतो तेव्हा ते आवाज सापडत जातात आपल्याला. म्हणजे थोडंसं लक्ष देऊन केलं की ते सापडत जातं. मग त्याच्यासाठी फार